नमस्कार. साधना साप्ताहिकाची जी ऐवज व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. साधारणपणे 18 वर्षापूर्वी जगाने कूस पालटली. म्हणजे झालं असं की निम्म जग हे शहरी बनलं आहे अशी संयुक्त राष्ट्रसंघाने जी आकडेवारी जाहीर केली. तिथपासून एकूण शहरं का वाढतात, कशी वाढत आहेत याच्याबद्दल कुतूहल आता हे हळूहळू सगळीकडे जागृत होत आहे. आपण सगळे लोक शहरी विकासाचे जसे लाभार्थी आहोत तसेच अस्ताव्यस्त वाढलेल्या शहरांचे बळी देखील आहोत. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया कशी होती आहे, कशामुळे होती आहे या सगळ्या संदर्भामध्ये नगर नियोजन नावाच्या एखाद्या वास्तवाचं खरोखर औचित्य किती आहे, प्रस्तुतता किती आहे, अशा सगळ्या गुंतागुंतींच्या परंतु रोचक बाबींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे या सगळ्या विषयाचा देशातली नागरीकरणाची परिस्थिती आणि परदेशामध्ये ज्या पद्धतीने नागरीकरण साकारत आहे याचा अतिशय छान तौलनिक अभ्यास आणि त्यातनं निर्माण झालेली अंतर्दृष्टी अशा असणाऱ्या नगर रचनाकार, रचनेच्या अभ्यासक, मुख्यतः ज्या वास्तुविशारद आहेत अशा सुदक्षिणा महाजन या आपल्याकडे आज उपस्थित आहे. सुदक्षिणा, नमस्कार. मी म्हटल्याप्रमाणे की ही सगळी प्रक्रिया कशी होती आहे, कारण आपली जी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये आपण लंडन नामा आहे, सिंगापूर नामा आहे किंवा कॉन्क्रीटची बनर आहे की साधारणपणे परदेशात काय होतं आहे आणि आपल्याकडच्या नागरीकरणाचं चित्र कसं आहे ह्या संदर्भात आपलं जे आकलन आहे त्याचा प्रामुख्याने आज आम्ही इथे घेणार आहोत. त्यामुळे सुरुवात करताना मला एक कुतूहल असं आहे की सगळ्यांनाच आहे की खरोखर जे 2007 साली निम्म जग शहरी झालं असं आपण म्हणतो तर एकूण जागतिक पातळीवरती ह्या शहरीकरणाचा प्रवास कसा होतोय, म्हणजे कशा पद्धतीने वाढत आहेत शहर. जसं तुम्ही म्हणलात तसं की 2007-08 साली 50% जनसंख्या जगाची शहरात राहायला आलेली होती आणि त्याच्या अगोदरच हा विचार सुरू झाला होता. त्यावेळी एक मोठा प्रवाह विचारवंतांचा असा होता की ज्याप्रमाणे भटक्या विमुक्त स्थितीमधून आपले मानवजात एका स्थिर समाजामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या संदर्भात वाढत विस्तारत 10,000 वर्षामध्ये विस्तारत स्थिर झाली आणि ती शेती संस्कृती त्याच्यामध्ये विकसित होत गेली आणि ती एक मोठा संक्रमण काळ 10,000 वर्षाचा होता आणि त्या 10,000 वर्षामध्ये सुरुवातीला काही शहरं निर्माण झाली. छोटी होती, वाढत ती मोठी पण झाली. मोठ्या संस्कृती उदयाला आल्या. बॅबिलोनियन, मेसोपोटेमियन, इजिप्शियन, सिंधू संस्कृती अशा सगळ्या संस्कृत्या जर आपण पाहिल्या तर त्या उदयाला आल्या पण त्यांचा अस्तही झाला. म्हणजे उदयास्त होणं हा शहरांचा एक मोठा गुणधर्म तेव्हा लक्षात आला. पण मग आताचं शहरीकरण काय आहे तर तेव्हा असं लक्षात आलं की सायमल्टेनियसली ग्लोबलायझेशनची जी प्रक्रिया, जागतिकीकरणाची जी प्रक्रिया जगभर आत्ता दिसत आहे, दक्षिण अमेरिकेपासून उत्तर अमेरिकेपर्यंत, आशियामध्ये, युरोपमध्ये, पश्चिम आशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये, भारतामध्ये, श्रीलंकेत, एक आफ्रिका सोडली तर बहुतेक सर्व देशांमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे नागरीकरणाला एक मोठा वेग आलेला आहे. आणि त्या नागरीकरणाचा अर्थ असा आहे की हे शेतीकडून शेती संस्कृती, शेतीच्या एका टप्प्यापासून मानवजातीचं संक्रमण नागरी टप्प्याकडे झालं आहे आणि नागरी टप्प्याकडे होत असताना अर्थव्यवस्था बदलली. म्हणजे शेती अधिष्ठित होती ती औद्योगिक झाली, मग सेवा क्षेत्र झाली, व्यापार झाला. आता सेवा क्षेत्र खूप विस्तारत आहे, म्हणजे औद्योगिकरणापेक्षा सुद्धा सेवा महत्त्वाच्या आहेत. अशा पद्धतीने जो गेल्या 500 वर्षाचा विशेषतः औद्योगिकरणानंतर जो मोठा बदल झाला आहे त्याचा अर्थ एक नागरीकरणाची लाट संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये येत आहे आणि ती जगभर पसरली आहे. भारत त्याला अपवाद नाही. परंतु हे लक्षात येईपर्यंत जवळजवळ 20व्या शतकाचं शेवटचं दशक उजाडलं होतं की हा जो आवाका आहे, हा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये अर्थातच लोकसंख्या वाढ जी काय प्रचंड झाली आहे त्याचा सहभाग आहेच. पण शेती क्षेत्रात
चं महत्त्व कमी होणं, औद्योगिक क्षेत्राचं महत्त्व वाढणं, स्थलांतराला वेग येणं, ग्रामीण शहरी स्थलांतर, शहरी स्थलांतर, अशा अनेक प्रक्रियांमुळे म्हणजे शहरं अट्रॅक्ट करतात का लोक अट्रॅक्ट होतात म्हणून येतात का शेती क्षेत्रामध्ये काही नाही म्हणून येतात, हे दोन्ही प्रवाह आहेत. त्याच्यामध्ये खूप विविधता आहे आणि म्हणून एक नक्की आहे की सध्या जग झपाट्याने नागरी होत आहे. भारत झपाट्याने नागरी झालेला आहे, परंतु ज्या पद्धतीने नागरीकरण झालं आहे त्याचं आकलन जेवढं जगात आहे तेवढं भारतात नाही असं मला वाटतं. मला फक्त प्रश्न एवढा आहे की जी काही आकडेवारी प्रस्तुत होती आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की जागतिक स्तरावरती या नागरीकरणाच्या प्रक्रियेत प्रचंड असमतोल आहे आणि विशेषतः ज्याला आपण विकसनशील देश म्हणतो तिथला पॅटर्न हा खूप वेगळा आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये जे नागरीकरण म्हणजे आपण दोन्ही समजा टप्पे घेतले की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर, तर भारतामध्ये आजवर ज्या पद्धतीने हा शहरी वाढविस्तार होत आलेला आहे त्याची वैशिष्ट्य जागतिक पार्श्वभूमीवर कशी दिसतात? भारताच्या संदर्भात सगळ्यात मला गंमत वाटली की साधारण ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा पोर्तुगीज येण्यापूर्वी जगामधला भारत देश हा सर्वाधिक नागरीकरण असलेला देश होता. म्हणजे जवळ 15 ते 20% लोक तेव्हाची शहरात राहणारी होती, परंतु ते नागरीकरण जे होतं ते मुख्यतः व्यापारामधनं होतं. व्यापारी शहरं वाढत होती किंवा देवधर्माची शहरं तीर्थक्षेत्र वाढत होती आणि ते राजे रजवाडे म्हणजे जर भारतात बघितलं तर अनेक शहरं होती. त्यावर साधारण आज जी 7,000 शहरं आहेत ती जवळजवळ त्याच काळात होती, फक्त ती लहान होती. आणि त्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर एक झटका मिळाला आणि भारतातली शहरं अस्ताला जायला लागली. म्हणजे दिल्ली शहराची लोकसंख्या जी 10 लाख होती ती ब्रिटिशांनी 1857मध्ये कॅप्चर जेव्हा त्यांची सत्ता बळकट झाली त्यावेळी तिथे जेमतेम 1.5 लाख लोक उरले. किंवा पुण्याची लोकसंख्या जी 5 ते 10 लाख होती पेशव्यांच्या काळामध्ये ती एकदम घटली आणि 1 ते 1.5 लाखावर आली. त्यामुळे शहरं पहिल्या झटक्यामध्ये अस्ताला जात आहेत असं लक्षात आलं. परंतु एकदा ब्रिटिश सत्ता स्थिरस्थावर झाली त्यानंतर झपाट्याने शहरं वाढली आणि त्याचं मुख्य कारण होतं म्हणजे जुनी शहरं काही अस्ताला गेली. उदाहरणार्थ बंदरं अस्ताला गेली जुनी, चौलसारखं बंदर अलिबागच्या जवळचं ते अस्ताला, रत्नागिरी किंवा सुरत शहर पण कमी झालं आणि अचानक मुंबई वाढायला लागली. तर शहरीकरणाचा पॅटर्न बदलला ब्रिटिशांच्या काळापासून आणि जागतिक व्यापार हा भारताचा स्थायी भाव होता. मुघल काळामध्ये प्रचंड व्यापार होता, जगभर व्यापार होता, परंतु ब्रिटिश आल्यानंतर व्यापार बदलला आणि व्यापार बदलल्यावर प्रोडक्शन म्हणजे आपण म्हणतो की आपले जे विणकर होते ते देशोधडी लागले. म्हणजे जी एक व्यवस्था होती उत्पादनाची किंवा शेती उत्पादनाच्या व्यापाराची ती सगळी एक मोठा त्याला धक्का बसला, ती तुटली. आणि मग ब्रिटिशांनी एक नवीन व्यवस्था जेव्हा सुरू केली तेव्हा आपली शहरं व्यापारीकरणाने आणि विशेषतः औद्योगिकरणानंतर आणि रेल्वेच्या विस्तारामुळे आणि रस्त्यांमुळे हे झपाट्याने नागरीकरणाची प्रक्रिया खूप वेगळ्या पद्धतीने आता आपल्याला दिसते. आणि ती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक टप्पा संपतो आणि नंतरचा टप्पा असा आहे की आपल्याला नागरीकरण नको, शहरं वाढवायची नाहीत हा दृष्टिकोन होता, पण तो फसला आणि नागरीकरण सतत होत राहिलं. पण त्यावेळी आपली दृष्टी ऊर्ध्व होती किंवा विरुद्ध होती, त्यामुळे आपण शहरांकडे फारसं लक्ष दिलं नाही, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्यांना नियंत्रणात ठेवायचं आणि म्हणून आपल्या धोरणं चुकली असं मी सरळपणे दिसतं 47 सालानंतर आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः 60 सालानंतर जी धोरणं बदलली ती नागरीकरणाचं अज्ञान हे एक सगळ्यात मोठं कारण मला त्याच्यामागे दिसतं. मी फक्त एकच त्याला पुस्ती जोडीन, कारण जे आपण नियोजनबद्ध विकासाचा जो आकृतिबंध स्वीकारला त्याच्यात जवळपास 4थ्या योजनेपर्यंत एक अध्यारूत त्याच्यामध्ये गृहीतक असं होतं की शहरं स्वतःच्या हिमतीवर वाढतील, ग्रामीण भागाला मदतीची गरज आहे. ते लक्षात घेता आणि महाराष्ट्र हे पहिल्यापासून देशातलं अत्यंत पुढारलेलं राज्य आहे. म्हणजे 60 साली आपण जो उल्लेख केला तेव्हासुद्धा नागरीकरणाच्या पातळीच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात अव्वल होतं. त्या
म्हणजे चष्म्यातनं जर आज बघितलं तर जागतिक स्तरावरचं नागरीकरण, भारतातलं नागरीकरण, ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं नागरीकरण कसं दिसतं? महाराष्ट्राच्या नागरीकरणाला म्हणजे नियोजनाचा कायदा हा केला गेला, पण नियोजनाचा कायद्यामध्येच असं होतं की शहरं वाढवायची नाहीत. मग शहरं वाढवायची नाहीत म्हणजे काय की FSI चटई क्षेत्र वाढवलं नाही, घरच वाढले नाहीत, बांधकामच झाली नाहीत की माणसं कशी राहतील, असा तो हिशोब होता. आणि तो 66 सालचा जो कायदा आहे तो पहिला दुष्ट कायदा मी म्हणते त्याला, की त्यांनी एक धक्का दिला. ब्रिटिश काळामध्ये शहरं स्वतःच्या गतीने एक नैसर्गिक रीतीने जी वाढत होती त्याला एकदम धक्का मिळाला. दुसरा कायदा जो पक्का केला महाराष्ट्र शासनाने तो भाडे नियंत्रण कायदा. आणि त्याच्यामुळे जी घरं भाड्याने मिळत होती, वाड्यामध्ये होती, चाळीमध्ये होती, त्या 42 सालात वॉरच्या टाईममध्ये लढाईच्या काळात जी भाडी होती ती गोठवली आणि आजही गोठलेली आहेत. म्हणजे चाळीमध्ये 50 रुपयांनी लोक 2 खोल्यात राहतात, पडझड झाली तरी राहतात. आणि मग ते म्हणतात तर असे साधारण 20,000 इमारती मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाधित झाल्या. आणि त्यामुळे बांधकामावर प्रचंड दबाव येऊन बांधकाम होईन असं झालं, भाड्याची घरं मिळेन अशी झाली आणि झोपडपट्ट्यांनी. आणि तिसरा मोठा धक्का 76 साली मिळाला, तो केंद्र शासनाच्या अर्बन लँड सीलिंग म्हणजे नागरी जमीन नियंत्रण कायदा. त्यांनी जमिनीचे भाव एका दशकामध्ये साधारण 5 पट वाढले. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जमीनही नाही, बांधकामही नाही, त्यावेळी सिमेंट नाही, त्यावेळी लोखंड नाही, बांधकामाचे तंत्रज्ञान नाही, आर्किटेक्चर कॉलेजेस नाही, इंजिनियर्स कॉलेज कमी होती. ह्या सगळ्यामध्ये जे काही झालं ते आजचं चित्र ते 95 सालापर्यंत आपल्याला तसंच दिसतं, 91 सालापर्यंत तसंच दिसतं. जोपर्यंत शहरांना मध्यवर्ती आणलं नाही, केंद्र शासनाने शहराला मध्यवर्ती आणलं, ते पहिल्यांदा की राजीव गांधींनी चार्ल्स कोरिया कमिशन नेमलं आणि अर्बनायझेशनबद्दलचा अभ्यास सुरू झाला. आणि मला वाटतं तो पॅटर्न जो बिघडला महाराष्ट्राचा तो बिघडला, परंतु सगळ्या राज्यात तसं झालं नाही. आणि तमिळनाडूमध्ये झालं नाही, विशेषतः दक्षिणेकडे झालं नाही. आणि दक्षिणेकडची शहरं तुलनेने आज खूपच चांगली दिसतात आपल्याला. नाही, आपण तामिळनाडूचा उल्लेख केलात म्हणून की जी 2011ची जी आकडेवारी दिसते त्याच्यामध्ये केवळ एका तांत्रिक कारणासाठी नागरीकरणाच्या पातळीच्या बाबतीत तामिळनाडू पुढे आहे. पण जर आपण नागरी लोकसंख्येचा आकार बघितला तर ती महाराष्ट्राची जवळपास 1.5 पट आहे तामिळनाडूच्या, ही 2011ची आहे. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे जे 6 आपले महसुली विभाग आहेत, या प्रत्येकाचा नागरीकरणाचा पॅटर्न वेगळा आहे. तर 60 हा जर आपण म्हणजे ज्या दिवशी भूराजकीय एकक महाराष्ट्र नावाचं अस्तित्वात आलं तिथपासून 21व्या शतकापर्यंत महाराष्ट्रातल्या नागरीकरणावरती प्रभाव टाकणारे मुख्य मैलाचे दगड कुठले ठरतात? मी म्हटलं तसं जे दबाव टाकणारे जे दगड आहेत त्यात पहिला दगड म्हणजे औद्योगिकरण. म्हणजे शासनाने जवळजवळ 250 शहरांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण करण्याचं पहिल्या साधारण 66 सालापासून ते 2000 सालापर्यंत जवळजवळ 250 गावांमध्ये, शहरांमध्ये, छोट्या मोठ्या शहरांमध्ये औद्योगिक वसाहतींसाठी जमिनी घेऊन नियोजन केलं. पण सगळीकडे उद्योग उभे राहिले नाही, जेमतेम 25% गावांमध्ये उभे राहिले. आणि ते सुद्धा पुणे, मुंबई, नाशिक यांच्या भोवतीमध्येच उभे राहिले. म्हणजे मुंबईच्या भोवती उपनगरात आधी, मग उपनगरांच्या पलीकडे, नंतर मग आता अगदी डहाणूसारख्या जिल्ह्यातसुद्धा, तालुक्यातसुद्धा औद्योगिकरण, कारण मग ते झालं. आणि नागपूरला त्यांचा जो प्रयत्न झाला की नागपूरला बुटीबोरी एक मोठी औद्योगिक वसाहत, दुर्दैवाने तिथे वर्किंग कल्चर नाही. असं एक जे इन्व्हेस्ट करणारे होते, जे औद्योगिकरणाचे पाठीराखे होते, ज्यांनी उत्पादनासाठी तिथे गुंतवणूक करायला हवी होती, त्यांच्या लक्षात आलं की इथे कामगार काम करत नाहीत. ज्या शिस्तीमध्ये औद्योगिक कामगार मुंबईचे काम करतात तो तिथे नाही, तो पुण्यात आहे, तो नाशिकमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला आत्ता असं दिसतं चित्र की मुंबई, पुणे, नाशिक हा एक मोठा नागरीकरणाचा टापू, म्हणजे सगळे 3 जिल्हे पूर्ण नागरी.
नंतर नागपूर पूर्ण नागरी, नाशिक जिल्हा पूर्ण 90% नागरी, औरंगाबाद जिल्हा नागरी, मात्र कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी इथेही जवळजवळ, पण हे असंतुलित नागरीकरण दिसतं. आणि तो भाग तामिळनाडूमध्ये नाही आहे. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 800 शहर आहेत आणि त्यांनी साधा नियम केला की 10,000 वस्तीचं प्रत्येक गाव हे शहर आहे. 10,000 वस्तीपेक्षा जास्त. आपल्याकडे डेफिनिशन, आपली व्याख्या तीच आहे, परंतु आपल्याकडे असं आहे की ग्रामपंचायतींनी ठराव करायचा की आता आम्ही शहर होणार, कारण आमची लोकसंख्या 10,000च्या वर आहे. पण बहुतेक ग्रामपंचायती म्हणल्या नकोच, आम्हाला शहर नको. आणि ह्याचं जेव्हा मी राजकारण्यांशी विचारलं की अकलूज शहर 35,000 होतं 2000 सालीच, 2011मध्ये 60-70,000 असेल, आम्हाला शहर नाही व्हायचं, लासलगाव व्हायचं नाही. म्हणजे 2000 साली जेव्हा आम्ही डेटा बघितला तेव्हा साधारण 150 गावं अशी होती की जी 10,000च्या वरच होती. पण आपली संख्या 350 आहे आणि तामिळनाडूची 800 आहे आणि ती वेल डिस्ट्रीब्युटेड आहे. त्यांचं औद्योगिकरणही बऱ्यापैकी विस्तारित झालेलं आहे, पसरलेलं आहे. आणि आपल्याकडे मात्र एकदम झटका मिळाला 91 नंतर. मुंबई, पुणे सगळीकडे औद्योगिक कारखाने बाहेर पडायला लागले आणि हा झटकासुद्धा आपल्याला समजला नाही की काय होतं आहे असं मला वाटतं. मला हे विचारायचं कारण असं होतं की आपण म्हणलात त्याप्रमाणे संपूर्ण 70 आणि 80चं दशक हे औद्योगिक विकेंद्रीकरणावरती भर देणारं होतं. 91मध्ये जेव्हा आपण नवीन आर्थिक पुनर्रचना स्वीकारली तेव्हा उद्योगांवरचे सगळे निर्बंध जे हटले, त्याच्यात स्थानांकनावरचा निर्बंध हटला. त्याच्यामुळे काय बदल झाला? मुख्य असं झालं की 91 सालामध्ये जेव्हा आपली अर्थव्यवस्था मुक्त झाली त्यावेळी जे गुंतवणूक करणारे होते, उद्योजक होते, त्यांच्यामध्ये असं दिसलं की आपण मुंबईत कशाला राहायचं, जमिनीला एवढी किंमत आली आहे, मुंबईपेक्षा आपण बाहेरगावी जाऊ. आणि तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने बऱ्याच ठिकाणी औद्योगिक वसाहती वसवल्या होत्या. महाडला वसवली, म्हणजे संपूर्ण केमिकल पट्टा ठाण्याचा आज नष्ट झाला आहे. तो कुठे महाडला गेला आहे, कुठे गुजरातमध्ये गेला आहे, कुठे रत्नागिरीला गेला आहे. तर जिथे जिथे शक्य झालं तिथे तिथे औद्योगिक वस्ती म्हणजे त्याच्यावरचा कंट्रोलही गेला. त्यांचं जे विस्तारीकरण झालं, त्यांना मोठ्या जागा मिळाल्या त्यांचं, त्यामुळे ती शहरं पण तिकडे वाढली आणि मुंबईची पूर्ण म्हणजे आपला कापड धंदा पूर्ण बसला, औद्योगिक धंदा पूर्ण बसला, इंजिनिअरिंग व्यवस्था उद्योग पूर्ण बंद झाले, औषधी उद्योग मोठे मोठे बंद झाले आणि मोठे उद्योग बंद पडले. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले मध्यम आणि छोटे उद्योग हे पण संकटात सापडले. त्यामुळे एका बाजूला संकटात सापडली शहरं, दुसऱ्या बाजूला काही शहरांना मात्र खूप फायदा झाला. आणि त्याचवेळी मी अभ्यास केला मुंबई आणि नाशिकचा. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नाशिकला प्रचंड फायदा झाला ग्लोबलायझेशनचा. आणि नाशिकहून द्राक्ष परदेशी जायला लागली, फुलं परदेशी जायला लागली, इंजिनिअरिंगच्या वस्तू परदेशी जायला लागल्या आणि नाशिक इतकं भराभर वाढलं. त्या मानाने मुंबई वाढायलाच जागा नव्हती, ठाणं डिक्लाईन झालं. असे वेगवेगळे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये दिसायला लागले. आणि त्यावेळी नागपूरला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न झाले, परंतु त्या पद्धतीने ते होऊ शकलं नाही. हे प्रश्न हा विचारण्याचं कारण असं आहे की आपण बोलताना अगदी सुरुवातीच्या एका प्रश्नाचा उल्लेख केलात की सुरुवातीला आपल्या सगळ्या धोरणांचा भर हा शक्यतो शहरं वाढू नयेत असा होता. आणि त्याच्यात एक अध्यारूत हे असं होतं की शहरं वाढली की शहरी संस्कृतीचा विस्तार होतो आणि पर्यायाने शहर आणि ग्रामीण अर्थकारण किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण भारत यांचं नातं बदलतं, त्या नात्याचा पोत बदलतो. तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हे नागरीकरण होत आलेलं आहे त्यातनं जी एक सैद्धांतिक भूमिका मानली जाते की शहरं ही विकासाची इंजिन आहेत आणि शहरांचा विकास झाला की बॅकवर्ड लिंकेजेस होऊन ग्रामीण भाग आपोआप त्याच्यावर पुढे जाईल, हे महाराष्ट्रात होताना म्हणजे घडताना दिसत आहे का आपल्याला? नाही दिसत आहे. कारण जी इंजिनं आहेत त्या इंजिनाची जी ऊर्जा आहे ती तिथपर्यंत पोचत नाही. म्हणजे मुंबई समजा इंजिन आहे किंवा नागपूर इंजिन आहे, त्याची ऊर्जा जी निर्माण जाते ती जी ऊर्जा
औद्योगिकरणाची किंवा नागरीकरणाची ती गडचिरोलीपर्यंत जात नाही, गोंदियापर्यंत जात नाही. असं का? तर त्याच्यामधला जो आंतरसंबंध आहेत, म्हणजे त्याला ग्रामीण आणि नागरी ह्यांच्यामधली जी देवाणघेवाण आहे ती सुरळीत होण्यासाठी जी पायाभूत सेवा लागतात त्याच्यामध्ये माहिती लागते. उदाहरणार्थ समजा गोंदियामध्ये सीताफळं होत असतील, ती सीताफळं विक्री करायला नागपूरला कशी पाठवायची, कुठे पाठवायची, कोण व्यापारी आहे माहीतच नसतं. पण काही ठिकाणी असं झालं की डाळिंबाच्या व्यापाऱ्यांना माहिती आहे. हा बदल मात्र 2000 नंतर खूप कमी झाला की त्यातली माहिती पटापट जायला लागली. परंतु पायाभूत सेवा विशेषतः रस्ते आणि लास्ट म्हणजे शेवटच्या रेल्वे स्टेशनपासून ते शेवटच्या छोट्याशा वस्तीपर्यंत पोचू शकत. दुसरं असं झालं सायमल्टेनियसली की अनेक गावं उजाड झाली आहेत आणि उजाड झालेल्या गावांचा काही पत्ताच नाही आहे. म्हणजे सेन्ससमध्ये आपल्या जनगणनेमध्ये गावांची नावं आहेत आणि साधारण 2000 सालीसुद्धा कुठे 1 माणूस, कुठे 10 माणसं, कुठे 9 माणसं अशी परिस्थिती होती. म्हणजे ते पाडे होते का गावं होती अजूनही पत्ता नाही. त्यामुळे बहुतेक असं आहे की जी शहरं म्हणितली आहेत, जी 300 शहरं आहेत त्यांच्या साधारण 6 किलोमीटर परिसरामध्ये अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरणाचा फैलाव झाला आहे. म्हणजे उदाहरणार्थ यवतमाळ एवढंसं असेल तर यवतमाळच्या भोवती मात्र बरीच गावं आहेत, त्यांच्यामध्येच उद्योग गेले आहेत, त्याच्यामध्येच लोक राहत आहेत, त्याच्यामध्ये ते ग्रामीण भाग आहेत पण ते सगळे अवलंबून आहेत यवतमाळ जिल्हा हे ठिकाणावर. तर हा जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्ही अभ्यासला आहे, परंतु याच्यावर उत्तरं काय आहेत आणि हे कसं त्याला आवर घालायचा ह्याच्यावरही काही आम्ही प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने याकडे फारसं राजकीय अर्थकारण असं लक्ष नाही दिलेलं. ह्याचं एक कारण म्हणजे आपल्याकडे जे नियोजन करायला उपलब्ध असलेले लोक आहेत ते नाही आहेत. म्हणजे नियोजन हा विशेषतः महाराष्ट्रामध्ये नागरी नियोजन करणारी शिकवणारी संस्था आजपर्यंत नव्हती. एक टाउन प्लॅनिंग कॉलेज फक्त पुण्यात होतं, मुंबईला आजही नाही आहे. आणि एकच युनिव्हर्सिटी दिल्लीत होती, ती संबंध भारतासाठी होती, ती पुरेशी अर्थातच नव्हती. त्यामुळे नगर नियोजन हा दुर्लक्षित विषय होता आणि तो सडनली अंगावर आला आपल्या की तो संकट आल्यासारखं. पण अजूनही आपला रिस्पॉन्स त्याला द्यावा अशी तयारी अजून नाही आहे. नाही सुरक्षणा ते काय झालं म्हणजे मला हा आपल्या ह्या उत्तरातनं सुचलेला प्रश्न असा आहे की आपण जसं म्हणता की शहरं वाढली पण त्या शहरांची ऊर्जा परिसरातल्या ग्रामीण भागांना मिळून त्यांचाही समांतर विकास व्हावा ही प्रक्रिया अडखळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा एकूण भारताच्या बाबतीतसुद्धा आपला जो नागरीकरणाचा आकृतिबंध आहे त्याचं वर्णन टॉप हेवी असं केलं जातं की मोठी शहरं प्रचंड वाढली आहेत. याचा म्हणजे आज ज्या शहरी समस्यांचा आपण प्रामुख्याने सामना करतो त्या समस्यांची निपज ही या वाढीच्या प्रक्रियेमध्ये आहे का? हो बरोबर आहे. कारण आता साधं पुण्याचंच उदाहरण घेतलं तर पुण्याच्या भोवतीच्या 22 गावांना शहरात आणावं का नाही ह्याच्यावर इतकी मोठी वादळी चर्चा झाली आणि तोपर्यंत त्या सगळ्या गावांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाली. तिथे पाणी पुरवठा कोण देणार हा प्रश्न होता, वीज पुरवठा कोण देणार हा प्रश्न होता. आणि ह्या प्रक्रियेमध्ये असं झालं की ज्यावेळी महापालिका झाली, महापालिकेत ती गावं सामील झाली, त्यावेळी तिथले नगरसेवक पण इथले नगरसेवक झाले. पण ते इतके पॉवरफुल होते ते तुम्हाला नियोजन करू देईनात. म्हणजे मला हे माहिती आहे की काही गावांमध्ये पाण्याचे नळ टाकायला विरोध केला ते नगरसेवकांनी, कारण त्यांची लॉबी होती टँकरची. आणि हे मुंबईमध्ये पण झालं, मीरा रोडला पण झालं. तर म्हणजे आपण म्हणतो टॉप डाऊन प्रक्रिया म्हणजे पुण्याने द्यायला पाहिजे होतं, पण जोपर्यंत त्यांना हक्क नव्हता, ते सामील नव्हते, तोपर्यंत आपल्या ताब्यात नाही आहेत ती गावं. महापालिकेने त्यांचा खर्च कसा करायचा तो कोणी करायचा, मग पाणी पुरवठा केला तर ते पैसे देतील का, ते गोळा कसे करायचे, खूप प्रश्न निर्माण झाले. ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं की ही संबंध रचना बदलण्याची आवश्यकता साधारण 92 साली देशाच्या पातळीवर
माहिती झाली आणि ती सुरू करण्यासाठी जे कायदे करायला हवे होते तेही केले. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत नाही आणि त्याचा रेफरन्स मी 74वी घटना दुरुस्ती, ज्याला स्वायत्तता देणं, शहरांना स्वायत्तता देणं आणि त्यांना जबाबदारी देणं, त्यांना नियोजनाची जबाबदारी देणं, त्यांना 3 प्रकारच्या स्वायत्तता, म्हणजे फायनान्शियल, म्हणजे वित्त जमा कसं करायचं, त्यानंतर फायनान्शियल स्वायत्तता, काय कामं करायची, कोणची कामं करायची, त्याचं प्राधान्यक्रम ठरवण्याचं स्वायत्तता, आणि तिसरं म्हणजे माझ्या महापालिकेतले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर स्थानिक लोकांच्या, लोकप्रतिनिधींचा पूर्ण दबाव असणं किंवा त्यांच्या ताब्यात असणं हे झालेलंच नाही. आज सगळी सूत्र मंत्रालयातनं हलतात. पुण्याने प्लॅन केला, तो प्लॅन 10 वर्ष मंत्रालयात असतो. पुण्याने ठरवलं आपण 2% प्रॉपर्टी टॅक्स वाढवू, ते शेवटी तिथे ठरतं. तर ही स्वायत्तता नाही, हा मोठा दोष अजूनही राहिला आणि तो जवळजवळ भारतात सर्व ठिकाणी आहे. महाराष्ट्रातच असं नाही आहे. आणि याचं कारण असं की आपल्याला स्वायत्तता नको रे बाबा, जबाबदारी पण येते आणि मग कर लावायला लागतील आणि मग लोक आपल्याला मत देणार नाहीत, ही भीती आहे. नाही, आपण जे म्हणता म्हणजे हा आत्ता शेवटचा जो मुद्दा आहे याचा, कारण आपण अगदी सुरुवातीला असा उल्लेख केला की आज आमचा जो ग्रामपंचायत कायदा आहे त्या ग्रामपंचायत कायद्यामध्ये ग्रामपंचायतीने ठराव करावा लागतो की आम्हाला म्युन्सिपल काउन्सिल व्हायचं आहे का नाही. तिथे माझ्या आकलनाप्रमाणे अडचण अशी येते की एकतर आपण नागरी दर्जा प्राप्त केला की कर रचना बदलते, म्हणजे कराचा भार सरासरी नागरिकावरती वाढतो. ज्या बाबतीत कर वाढतो त्या बाबतीत क्षमता वाढते असं नाही, त्यामुळे तिथे एक विरोध होतो. आणि दुसरा, तिथे नगर नियोजनाचा कायदा लागू होतो. आता हे जर आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मुख्य प्रश्न जो दिसतो इथे की ज्यातनं पुढचा प्रश्न येतो की हा जो तिढा आहे, हा तिढा होणारी शहरांची वाढ आणि ती वाढ रिचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची असणारी क्षमता, तर ह्याच्या सक्षमीकरणाबद्दलचं आपलं आकलन काय आहे. म्हणजे स्थानिक ज्या पद्धतीने शहरं वाढत आहेत त्या पद्धतीने मग त्या व क नगरपालिका असोत, महानगरपालिका असोत, नगरपंचायती असोत, त्यांच्या सक्षमीकरणाची दिशा काय असली पाहिजे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी 2-3 प्रकारे सक्षमीकरण व्हायला पाहिजे. एक म्हटलं तसं त्यांना फायनान्शियल ऑटोनॉमी, म्हणजे आम्हाला किती खर्च येणार आहे पायाभूत सेवाला, तो खर्च आम्ही कसा उभा करायचा, तो नागरिकांकडनं उभा करायचा, कर्ज काढून करायचा, पण शेवटी कर्ज फेडावं लागतं, हे ठरवण्याची स्वायत्तता हा एक भाग. दुसरा मोठा महत्त्वाचा भाग आहे आपल्याकडे शहरांच्या नियोजनासाठी आवश्यक असणारी जी चौकट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तज्ज्ञ लागतात. पाणी कुठनं येणार, वीज कुठनं देणार, नियोजन कोण करणार, त्याच्यामध्ये कोणत्या भागाला काय आधी द्यायचं, कोणत्या भागाला नंतर द्यायचं, पाणी पुरवठा केला तर त्याच्याबरोबर सांडपाणी मलनिस्सारण व्यवस्था कशी करायची, याचं नियोजन पण करायला लागतं. आपल्याकडे जे नियोजन आत्ता आहे ते फक्त जमिनीचं नियोजन होतं, म्हणजे जमिनीवरती इकडे रेसिडेन्शियल असेल, तिकडे कमर्शियल असेल, तिकडे दुकानं असतील, इथे हॉस्पिटल असेल, असं एकदा 20 वर्षांनी करायचं आणि झोपून जायचं. पुढे त्यातला पाणी कोण देणार, तिथे तसंच वाढणार आहे का नाही, तिथे हॉस्पिटल झालं, आधीच हॉस्पिटल होतं का नाही, मग हॉस्पिटलची जी आरक्षित जागा आहे ती वर जाऊन बदलली जाते, नाही ते आमची जमीन नका घेऊ. तर हा सगळा प्रकार स्थानिक पातळीवर सोडवता यायला पाहिजे. आणि हे जे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत ते, आणि तिसरं म्हणजे विविध पातळ्यावरच्या संस्था आहेत, तो गोंधळ आहे. म्हणजे केंद्र शासनाची आहेत, स्टेट गव्हर्मेंटच्या आहेत, महापालिकेच्या आहेत, आणि ग्रामपंचायतीकडे काही संस्था वगैरे नाही आहेत. पण पाणी पुरवठा करणारी यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात नाही आहे. त्याचं धरण बांधणारा PWD, त्याचं पाणी पुरवठा करणारा संस्था, जल व्यवस्थापन, आणि मग त्या एकदा तुमच्या दारापर्यंत म्हणजे बाउंड्रीपर्यंत पाईपलाईन आली की पुढचं सगळं विस्तार हा नगरपालिकेने करायचा. त्यांनी पैसे गोळा करायचे आणि पैसे त्या प्राधिकरणाला द्यायचे, जीवन प्राधिकरणा. पाण्याला पैसे आपणच देत नाही, कारण पैसे वाढवले की आपणच दंगे करतो. 5 पैसे वाढवले की नाही, मग रस्ते खणले जातात म्हणून नाही, मग
तर हा खूप मोठा गोंधळ आहे. म्हणजे जी माझ्या घरामध्ये मी काय ठेवायचं आणि कसं ठेवायचं ही स्वायत्तता असते, तशी नगरपालिकांना पाहिजे. आणि मग नियोजन कसं करायचं, कुणाला आधी द्यायचं, याच्यामध्ये साधा एक नियम असा आहे की पहिल्यांदा पायाभूत सेवा आणि मग त्याच्या पाठोपाठ विकास. आपल्याकडे उलटं, विकास आधीच होतो, बांधकाम आधी होतं, बिल्डिंग राहायला होतात, लोक राहायला येतात, मग आपण विचार करतो आता यांना पाणी तरी द्यायला पाहिजे, मग टँकर मग काहीतरी असं. आता साधं गुंठेवारी लोकांनी आपली आपली घरं बांधून घेतली, कारण ते काय. आणि मग कायद्याने बदल केला की ठीक आहे गुंठेवारी आता कायदेशीर करू. बेकायदेशीर करण्याला प्रोत्साहन देणारं आपलं नागरीकरण होतं. म्हणजे लोकांना मी दोष देत नाही, दोष धोरणकर्त्यांना द्यायला पाहिजे, कारण धोरण ठरवताना जो व्यापक विषय व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि त्याचं कारण आपण त्याबाबतीत थोडे अजूनही मागासलेले आहोत की धोरण ठरवताना कसं ठरवावं हे ठरवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती नाही आहे. नियोजनाचा पायाभूत सेवा नाही आहे. तर म्हणजे आणि एकच उदाहरण देते, जेव्हा चीननी नागरीकरणासाठी तयारी केली आणि मी आत्ताच त्याचा की मी त्यांना विचारलं 10 वर्षात तुम्ही म्हणजे 2010 साली एक चीनी शहराचे मुख्य भेटले, तुमच्या 20 वर्षात तुम्ही एवढा बदल कसा करू शकला. तर ते म्हणलं आमचं साधं आमच्या एक लक्षात आलं की आम्ही खूप चुका केल्यात. मग चुका काय करायच्या तर दुरुस्त करायच्या. मग दुरुस्त केल्या म्हणजे काय केलं तर आम्ही पहिले ठरवलं की नगर नियोजनकार, आर्किटेक्ट, पायाभूत सेवा क्षेत्रातले इकॉनॉमिस्ट हे सगळेजण हे तज्ज्ञ आहेत आणि त्या सगळ्यांची जी ॲनालिसिस आहे ते डॉक्टर आहेत, ते शहरांचे डॉक्टर आहेत आणि आम्ही त्यांचं ऐकतो. जसं मी आजारी झाल्यावर दीनानाथमध्ये गेले की ते 10 डॉक्टर माझे करतात, ठरवतात की मला काय झालं आहे आणि मग काय ट्रीटमेंट. तसं आम्ही केलं आणि आमची 20 वर्षामध्ये त्यामुळे आम्ही लुडबुड करत नाही. नियोजनामध्ये राजकीय लुडबुड, अर्थात ते राजकीय रचना वेगळी आहे हे, पण मला तो एक शब्द त्यांचा आवडला असा की नियोजनकार म्हणजे सगळ्या प्रकारचे, फक्त माझ्यासारखे आर्किटेक्ट किंवा नकाशे करणारे नाही तर इलेक्ट्रिकल सिस्टीमवाले, पाण्याचे सिस्टीमवाले, वाहतूकवाले हे सगळेजणं डॉक्टर आहेत, एकेका सिस्टीमचे डॉक्टर आहेत. सगळ्यांनी मिळून जे नियोजन केलं ते आम्ही पाळतो. आपण हा म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांचा संदर्भ घेतलात म्हणून जे आपल्याकडची जो आपला अनुभव आहे की किंवा आत्ता आपल्या उत्तरातनं सुद्धा जे आलं की नगर नियोजनाची आमचं आकलन असं आहे की तो फक्त भूवापराचा आम्ही नकाशा तयार करतो आणि तो सुद्धा भूवापराचा नकाशा जाहीर झाला की एक दबाव गट आलेलं आरक्षण उठवायच्या मागे लागतो, दुसरा दबाव गट आपल्या विरुद्ध पार्टीच्या भूखंडावर आरक्षण ठेवण्याच्या मागे लागतो. ही जर इतकी मर्यादित आपलं आकलन असेल तर शहर नियोजन या मग संकल्पनेची नेमकी कक्षा काय. आणि दुसरा प्रश्न की जे आपण उत्तराच्या शेवटी म्हणलात मगाशी बोलताना की नियोजित विकास याचा अर्थ आधी नियोजन आणि मग विकास. आपल्याकडे त्याच्या गतीने विकास होतो आणि मग आपण तो नियमित करण्याकरता नियोजन लागू करतो. ह्या पार्श्वभूमीवर एखादी शहर नियोजनाची योजना मंजूर व्हायला 20-20 वर्ष लागतात. हे सगळं लक्षात घेता वास्तवात शहर नियोजन या संकल्पनेची आज प्रस्तुतता आहे का आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण नियोजन आज शक्य आहे का हाताबाहेर गेलं आहे. आता उदाहरण द्यायचं तर फक्त मी सिंगापूरचं देते की त्यांच्याकडे नियोजनाची पद्धत अशी आहे की 40 वर्षाचा दीर्घकालीन व्हिजन प्लॅन, म्हणजे माझी काय दृष्टी आहे, मला काय करायचं आहे. 40 वर्षांनी सिंगापूरमध्ये मला एकही गरीब माणूस नको आहे, मला एकही झोपडी नको आहे, मला एकही माणूस उपाशी राहायला नको आहे आणि सगळ्यांना मला काय काय मिनिमम एवढं घर द्यायचं आहे. हे 40 वर्षाचं आहे. मग 20 वर्षांनी त्यातलं काय, 10 वर्षांनी काय, 5 वर्षांनी काय, 5 वर्षाचा प्लॅन करायचा आणि दर वर्षामध्ये त्याची तुकडे करायचे की 5 वर्षाच्या प्लॅनमध्ये आपल्याला हा भाग विकसित करायचा आहे आणि त्याथे तो विकसित करायचा म्हणजे आधी पाणी द्यायचं आहे, बांधकाम द्यायचे, रस्ता द्यायचा आहे, मेट्रोचं स्टेशन पोचवायचं आहे आणि मग आपण ते 5 वर्षात साध्य केलं की मग लोक तिथे जातील. तर हे एक वर्षांचे टप्पे पण आहेत. 5 वर्षाचा एक, 10 वर्षाचा एक, 20 वर्षाचा एक
आपल्याकडे एकच टप्पा आहे 20 वर्षाचा. 20 वर्षाचं नियोजन करायला 10 वर्ष लागतात, कारण त्याच्यासाठी जी माहिती लागते ती माहितीच नसते. मग माहिती गोळा करण्यात 2-5 वर्ष, मग ती त्याचं अनालिसिस करण्यात अजून 2-5 वर्ष, मग प्लॅन तयार झाला की तो चीफ मिनिस्टरला आवडत नाही, या मिनिस्टरला आवडत नाही, लोकांना आवडत नाही, असं सगळं होत 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 आपल्याकडचा 20 वर्षांनी आढावा घेतला झालेल्या प्लॅनचा तर 10% ते 35% एवढंच नियोजन आपल्याला प्रत्यक्षात आलेलं दिसतं. आणि त्यामुळे आपली नियोजन प्रक्रियाच बदलायला पाहिजे, नियोजन कायदे बदलायला पाहिजे, नियोजनासाठी असलेली जी तज्ज्ञ लोकसंख्या आहे ती वाढवायला पाहिजे. इंजिनियर आहेत, नुसते इंजिनियर असून उपयोग नाही, त्यांना काही माहीतच नाही की समजा एक आता मुंबईचं उदाहरण दिलं, पेडर रोडला आम्ही फ्लायओव्हर बांधायचा म्हणून डिक्लेअर करतात, तिथे काय अडचणी आहेत ते माहीतच नसतं. एक तर 30 मीटरचा रॉक आहे तिथे, इतका कठीण रॉक आहे की पहिले स्ट्रक्चरल बिल्डिंग हो ते खणाला गेलं तर तुम्हाला 10 वर्ष लागतील, तुमच्याकडे यंत्रणा नाही, एक खांब करा. मग त्याच्या खाली पाण्याची पाईपलाईन बाजूबाजूंनी जातात, तिथे खांब टाकता येत नाही, मग तोपर्यंत ट्रॅफिक वाढतो. कशाची काही माहिती नाही, नकाशे नाहीत. ब्रिटिशांनी जी काही पाईपलाईन टाकल्या त्याचे नकाशेसुद्धा नाही आपण जमा केलेले. माहिती तर दूरच, माहिती कशी लागते की काय काय झालं आहे आपल्याकडे, तर ती माहिती आम्ही 20 वर्षांनी गोळा करायला सुरुवात करतो की आता प्लॅन करायचं ना, आता माहिती द्या. तर हे प्लॅनिंगची इकोसिस्टीम बदलायला पाहिजे. नंतर नियोजनाची तर ती आपोआप बदलेल, कायदे बदलायला पाहिजेत, लिगल सिस्टीम बदलायला पाहिजे, फायनान्शियल सिस्टीम बदलायला. म्हणजे साधं प्रत्येक महापालिकेने काय म्हणतात 2 प्रकारांनी फायनान्शियल बजेट करायला पाहिजे की बुक किपिंगसुद्धा आपल्याकडे नव्हतं, की डबल बुक किपिंग हा जो साधा प्रकार आहे तो, म्हणजे एक बजेट असायचं, त्याच्यामधलं एवढं पाणी झालं, पाण्याला खर्च झाला, एवढा लोकांच्या पगाराला झाला, पण कोणत्या भागावर किती झाला पत्ताच लागत नाही. पाण्याला एवढा खर्च झाला, त्याची वसुली किती झाली माहिती नाही, कोणत्या भागातनं वसुली झाली माहिती नाही, किती प्रॉपर्टी टॅक्स आला किती माहिती, काही म्हणजे त्याचं काही पत्ताच लागत नाही. असं ते सगळं आत्ता जो कारभार आहे त्याला अतिशय विस्कळीत आणि अतिशय टॉपडाऊन म्हणतो असं, आणि त्याच्यासाठी जे खालून तयारी करायला पाहिजे ते तयारी करायला तयारीच नाही आहे कुणाची. मग ते चाललं आहे ते, काही जणांचा फायदा होतो भयंकर, काही जणांचा तोटा होतो, गरिबांचा तर पूर्ण तोटा होतो. मी खरं शेवटच्या प्रश्नाकडे वळणार होतो, पण आत्ता ज्या मुद्द्याला धरून आपण चर्चा करतोय त्यातनं मला एक फक्त प्रश्न असा आहे आणि ती शंका आहे की अलीकडे सहभागात्मक विकास ही संकल्पना मी कठीण शब्द वापरतो, बोकाळली. शहर नियोजनाचा आराखडा तयार झाल्यानंतर तो ज्या शहराकरता ते नियोजन आहे त्या नागरिकांकरता खुला केला जातो, त्याच्यावरती हरकती मागवल्या जातात. आता ज्या पद्धतीचं प्रचंड स्तरीकरण आपल्या समाजात आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, शैक्षणिक आहे, त्या स्तरीकरणामुळे काही किमान मतैक्य होण्याची संभावना दिवसेंदिवस खूप अवघड होती. त्या अशा पद्धतीत हा जो आग्रह आहे की लोकांच्या ते तत्वशः बरोबर आहे, पण त्याच्यामुळे हा नियोजनाचा जो आराखडा आहे तो मंजूर होण्याची म्हणजे वेळ अधिक वाढतो का, आणि त्याच्यात ही जी दिरंगाई किंवा ही जी क्लिष्टता येते ही त्या स्तरीकरणामुळे येते का? आणि याच्यासाठी असं आहे की 74वी जी आपली घटना दुरुस्ती आहे त्याच्यात असं सांगितलं की महानगरांमध्ये छोटे छोटे विभाग करावेत. कारण मी समजा कोथरूडला राहत असले आणि नियोजनामध्ये कुठलं तुमचं पिंपरी चिंचवड किंवा तिकडे हडपसरला काहीतरी केलं तर मी त्याला काय फीडबॅक देणार, मला काय माहीतच नाही. किंवा हडपसरने काहीतरी प्रपोज केलं तर त्यामुळे जे एक विभागामध्ये लोकांचं आकलन काही तेवढं नाही आहे, पण लोकांना असं वाटतं की आपले पंतप्रधान आपले रस्ते करतात, असं नाही आहे. तो रस्ता आपल्यासाठी आपण करायचा का नाही आणि त्याची इन्व्हेस्टमेंट तिथे करायची का नाही, हा जो निर्णय आहे तो त्या वॉर्डमध्ये घेतला जावा किंवा एका वॉर्डच्या आजूबाजूला घेतला जावा. त्याच्यामध्येही परदेशामध्ये असं आहे की या रस्त्यावरती ऑलरेडी घरं आहेत आणि 4 घरं पाडून नवीन बांधायची आहेत, तर आजूबाजूची घरं ठरवतात की
इमारती पडून इथे किती मजली होणार, किती नवीन घरं येणार, तिथे किती दुकानं येणार, ह्याची सगळी आराखडा समजा एका नियोजनकारांनी केला तर त्या रस्त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक येतात आणि म्हणतात की आम्हाला दुकानं नको, आम्हाला रेस्टॉरंट नको, इथे गाड्या येतील, घरं फार वाढवू नका, तुम्ही 1.5 वाढवा. पण एकदम तुम्ही एका मजल्याचे 10 मजले केले आणि तिथे 20 लोक आले तर मग हा रस्त्यावर गोंधळ होईल. त्यामुळे ते डिसेंट्रलाइज नियोजन आणि डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग म्हणजे केंद्रीकरणचं विकेंद्रीकरण कसं करता येईल, किती करता येईल आणि कुठे करता येईल. सगळ्या विभागांत आता एकदम विकसित झालेल्या विभागात काय फार बदल होत नाही. जिथे अविकसित आहे तिथेच पाणी द्यायचे, तर मग रस्ता आहे का नाही, तिथे वीज आहे की नाही, त्याचं खड्डा येत, तेवढ्या भागापुरतं नियोजन करायचं. आणि एक लार्जर नियोजन असतंच की एवढ्या वस्तीला एवढं पाणी लागणार आहे, ते वेगळं. पण हे जे नियोजन आहे ते लोकांचा सहभाग, कोथरूडच्या लोकांचा हडपसरमध्ये असावा अशी अपेक्षा नाही. पुण्याच्या लोकांनी नागपूरबद्दल मत द्यावं ह्याला काय अर्थ नाही आहे. त्यामुळे तुमचं आकलन शक्ती, सामान्य लोकांना हे कळू शकतं की काय काल रस्ता केला आणि आज पुन्हा खंत आहे, हे त्यांना माहीत असतं. पण रस्ता करायच्या आधीच जर त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला आणि हे जवळजवळ सगळ्या विकसित शहरामध्ये तो नकाशा दाखवला जातो. आणि आम्हाला आता इथे साधं एका गावाचं उदाहरण असं की एका गावामधले उंच दिवे बदलून, म्हणजे जुन्या काळचे पोल्स बदलून नवीन प्रकारचे दिवे लावायचे, त्यांची हाईट कमी असेल आणि ते अशा प्रकारचे, म्हणून एक 30 मीटरमध्ये त्यांनी ते सॅम्पल केलं आणि एक नोटबुक ठेवलं की तुम्ही याच्यावर रिस्पॉन्स द्या. आणि एक 10 दिवस लोकांनी त्याच्यावर मत दिलं की आम्हाला हे डिझाईन नाही आवडलं किंवा आम्हाला त्रास होतो आहे किंवा फार उजेड आहे किंवा काय. तर त्याचा सगळ्याचं घेऊन मग ते संपूर्ण रस्त्याला करायचं का नाही हे ठरवतात. असे खूप तंत्र आहेत. आणि आता तर आपल्या हातात मोबाईल आहे आणि त्या भागामधनं रिस्पॉन्स घेऊ शकता की हा तुमचा नकाशा आहे, तुम्ही द्या, तुम्ही मत दिलं तर चांगलं आहे, नाही दिलं तर तुम्ही भोगा किंवा तुम्हाला काय. पण जे सजग असतील आणि विशेषतः त्या भागातल्या NGOs, त्या भागातला नगरसेवक आणि त्या भागातला नगरपालिकेचा अधिकारी, हे सगळे तिथे पाहिजेत. एकदम हडपसरच्या लोकांनी सगळं करायचं. हे नियोजनाचं डिसेंट्रलायझेशन ह्याच्यात बरेच मॉडेल्स आहेत आणि ते शक्य. आणि लोक आपोआप शहाणे व्हायला लागतात की माझ्या ठिकाणी माझं घर 3 मजली आणि एकदम 50 मजली बिल्डिंग येते, माझा काहीच त्याच्यावर कंट्रोल नाही, म्युन्सिपाल्टीने परमिशन दिली आहे आणि मग एकदम पाणी पुरवठा कसा होणार, आणि मग गाड्या आल्या, मग आमच्या रस्त्यावर हे झालं, मग ते झालं, मग ॲक्सिडेंट वाढले. ते हा सगळा प्रकार जो आहे तो खूप बदलण्याची आवश्यकता आहे. मला आणखी एक आता शेवटी 2 मला कुतूहल आहेत. एक म्हणजे की आपण आत्ता जसं बोललात की शहरं ही जैविक गतीने वाढतात. म्हणजे जरी महानगरपालिकेची तांत्रिकदृष्ट्या कार्यकक्षा असली तरी ज्याला आपण झालर क्षेत्र म्हणतो तिथे शहरं वाढतात, त्यांचा भार मुख्य शहरावरती पडतो. त्यामुळे फक्त मग शहर नियोजनाचा विचार करताना त्या महापालिका क्षेत्राचा विचार करता येत नाही, ज्याला आपण आउटग्रोथ म्हणतो. मग त्याच्याकरता बाहेरच्या भागावर महानगरपालिकेचं नियंत्रण नाही आहे. मग आम्ही प्रदेश विकास प्राधिकरण तयार करतो, जसं बृहन्मुंबई आहे, पुणे आता PMRD आहे. हे जे स्तरीकरण निर्णय प्रक्रियेचं होतं त्याच्यामुळे विलंब होतो का? होतो ना. आणि स्तरीकरणामुळे होतो. आणि वेगवेगळे आयोग आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत. वीजवाले काय करणार, पाणीवाल्यांना माहीत नाही, सांडपाणीवाल्यांना काय होणार ते माहीत नाही, रस्तेवाल्यांचं त्यांचं वेगळंच चालू असतं, घर बांधणी करणाऱ्यांनाही माहीत नसतं की आपण घर बांधणीची केली आहे, समजा भाडानीच केली आहे, पण त्यांना पाणी म्युन्सिपाल्टीने द्यायचं असेल तर त्यांचं कोऑर्डिनेशन नसतं. तर हा जो कोऑर्डिनेशनचा भाग आहे तोही नाही आहे. लोकल टू ग्लोबल किंवा लोकल टू हायर लेवल हा स्तरीकरणामधनं हळूहळू नाही आहे. आणि माहितीची देवाणघेवाण ट्रान्सपरंटली नाही, हा सगळ्यात मोठा दुर्गुण आपल्याकडे आहे. की आम्ही प्रयोग केला मुंबईमध्ये की 230 नगरसेवकांना सांगितलं की तुमच्या वॉर्डची माहिती आम्हाला द्या आणि तुम्ही गोळा करून द्या की तुमची लोकसंख्या किती आहे, तुमच्या अडचणी काय आहे, तुमचे काय तुम्हाला जे वाटेल ते द्या.
230 पैकी 35 लोकांनी आले आमच्याकडे मीटिंगला आणि ते बरोबर अधिकाऱ्यांना घेऊन आले की आम्हाला माहीत नाही, अधिकारी सांगतील. मग नगरसेवकाला माहीतच नाही आहे आपली बाउंड्री कुठे संपते. अरे वॉर्डमध्ये नकाशा तर लावा, वॉर्डमध्ये स्लम्स किती आहेत, झोपडपट्ट्या किती आहेत, इमारती किती आहेत, दुकानं किती आहेत, माहिती नाही. मग प्रोसेसिंग नाही, मग नियोजन नाही, मग सगळं खूप गोल. आणि हे माहिती आहे, असं नाही की माहिती नाही आहे. हे दुरुस्ती करण्याचे सगळे आराखडे तयार आहेत. आराखड्याला आज वाली नाही आहे त्याला, कारण आपली सगळी जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती तज्ज्ञ आहेत. प्रशासन तयार आहे, राजकारणी तयार नाही. ती ग्रामीण मेंटॅलिटी आहे, अँटी अर्बन आहे, त्याच्यातनं फायदा घ्यायचा आपला पर्सनल हा आहे. पूर्ण आपल्या विभागाचा फायदा हा कन्सेप्ट नाही आहे किंवा आपल्या शहराचा फायदा हा नाही आहे. त्यामुळे ते फक्त प्रशासकांवर अवलंबून राहतात किंवा इंजिनियर्सवर अवलंबून राहतात. आणि मग सडनली एकदम उद्या सेंट्रल गव्हर्मेंट ठरवतं की इथे एअरपोर्ट करायचं आहे की मग सगळे धांदल सुरू होते आणि मग विरोध सुरू होतो. धरण बांधायचं आहे तसाच शहरामध्ये पण विरोध सुरू होतो. आता मला एका प्रश्नाचं कुतूहल आणि कोड आहे ते विचारून आपण, मला वाटतं मग आपण ह्याला ज्या चर्चेला अर्धविराम देऊया. तो असा आहे की 47मध्ये भारत स्वतंत्र झाला, 60मध्ये महाराष्ट्र वेगळं झालं. आजवर आमच्याकडे दर काही काळाने औद्योगिक विकासाचं धोरण जाहीर होतं. आमच्याकडे अन्नधान्याच्या किमतींबाबतचं धोरण आहे, आमच्याकडे शेतमालाच्या किमतींबाबतचं धोरण आहे. पण माझ्या तरी माहितीत अजूनही नागरीकरणाचं धोरण, मी धोरण म्हणतो, काय झालं आहे आपल्याकडे अनेक लोकांना हा अत्यंत घाऊक गैरसमज आहे. योजना, कार्यक्रम आणि धोरण याच्यात फरक आहे. प्रकल्प त्यामुळे धोरण आजही भारतामध्ये, म्हणजे भारत हा जगाच्या म्हणजे विकसनशील देशांच्या पट्ट्यांमध्ये सगळ्यात वेगाने नागरीकरण होणारा देश आहे. हे अगदी सगळ्यांनी मान्य केलं आहे आकडेवारीनिशी. आज आपल्याकडे नागरीकरणाचं धोरण देशात आणि राज्यात आहे का? ते नाही आहे. मग येत्या काळातही ज्या पद्धतीने नागरीकरणाचा संभाव्य चित्र दिसतं आहे, ज्याला आपण फोर्सिएबल फ्युचर म्हणू, त्या दिशेने जाण्यासाठी त्या नागरीकरणाच्या धोरणाचं रंगरूप किंवा ढाचा हा कसा असला पाहिजे? मला वाटतं तो ढाचा प्रत्येक राज्याचा वेगळा असेल. तमिळनाडूचा वेगळा असेल, महाराष्ट्राचा वेगळा असेल, उत्तर प्रदेशचा वेगळा असेल. हा एक भाग झाला. दुसरं असं की ढाचा ठरवण्याचे अधिकार पण त्या राज्याला पाहिजे. की माझं आता एखादा महाराष्ट्रातले 130 तालुके असेल की जिथे एकही शहर नाही आहे. शहर नाही म्हणजे तिथलं ते सगळे मागास आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात गरीब आहेत ते, गोंदिया बिंदिया असे सगळे विदर्भातले. मग विदर्भ, मराठवाडा, कोकण असे जे 6 विभाग आहेत त्या 6 विभागांचाही वेगळा वेगळा विचार करायला लागतो. महाराष्ट्राचा एकत्र विभागांचा वेगळा, जिल्ह्यांचा वेगळा. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा समजा जास्त अर्बनाइज आहे आणि बाकीचे नाही आहेत, तर त्याचं एक नियोजन वेगळं. पुणे जिल्हा पूर्णपणे नागरी झालेला आहे. नाशिक पूर्णपणे नागरिक झालेला आहे. पण म्हणजे काय झालं आहे हे लोकांना माहीत नाही. नागरिक झालं आहे म्हणजे काय की नागरी लोकसंख्या इथे आहे, बाउंड्रीमध्ये आहे म्हणून ते नागरी. शिक्षण आहे का? किती शिक्षण आहे? किती स्त्रिया शिकलेल्या आहेत? किती जनन दर आहे? नागरीकरण होणं ह्याचा अर्थ समाज बदलणं, संस्कृती बदलणं, अर्थव्यवस्था बदलणं, वैचारिक दृष्टिकोन बदलणं. आणि मग असं होतं की आपण अजूनही शेती प्राधान्य अर्थव्यवस्थेमधले सांस्कृतिक आयाम आधुनिक नागरीकरणामध्ये आणतो. आणि मग म्हणजे बंगलोरमध्ये असं एकाने प्रयत्न केला की 10व्या मजल्यावर गायच न्यायची होती त्यांना, कारण गायीची पूजा करायची. आता हा मग शेवटी जे काय असतात लोक सांग नाही गायीचं एक चांदीची गाय करा. हे सगळं आहे. म्हणजे गाय तर पाहिजे. पण आता हा जो डिकॉटॉमी आहे ह्याच्यामधला जो विरोधाभास आहे तो मानसिक आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे. आणि ते अजून आपण म्हणजे त्या दृष्टीने एनलायटनमेंट मुवमेंट आपल्याकडे झाली नाही. नागरीकरणा
ती कंप्लीट झाली होती आणि मग त्यांच्याकडे औद्योगिकरण सुरू झालं. आपल्याकडे अजूनही आपण खूपच मागासलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि शेती म्हणजे एन्व्हायरमेंटली खूप छान आहे असं काही नाही. 42% जमीन शेतीखाली आहे आणि त्यांनी मोठा अनर्थ एन्व्हायरमेंटमध्ये घडवलेला आहे. शहरं अनर्थ करतात तो वेगळ्या प्रकारचा आहे. जमिनीवर 7% जमिनीवर आज जवळजवळ 50% लोक राहत आहेत आणि मात्र त्यांचं उत्सर्जन ऊर्जा वापर हे सगळ्यामुळे वेगळा इम्पॅक्ट आहे. आणि शेती क्षेत्राचं जे काही जमिनीवर झालेलं आहे त्यानी पण डिक्लाईन झालं आहे. आणि हा जो शहर नागरीमधली देवाणघेवाण आहे, उदाहरणार्थ शहराच्या भोवतीच्या भागामधली शेती चांगली करू शकतो आपण, पण ते शेती क्षेत्र धरतच नाहीत. म्हणजे अर्बन ॲग्रिकल्चर हा एक नवीन प्रकार आहे. उद्या ॲग्रिकल्चरमध्ये एवढे शोध लागणार आहेत असं धरून चाला की तुम्हाला 42% जमिनीची जरूर नाही आणि ग्रामीण भागातले लोक शहरात येतील आणि मग आजूबाजूच्या शेतीवर रोज जातील. म्हणजे आज आपण ऑफिसात जातो त्याच्याऐवजी ते शेतात जातील आणि शहरामधले लोक फक्त ट्रेन आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनी जातील. अशी व्यवस्था मला दूरगामी दिसते आहे. आणि शेती क्षेत्र कमी करणं, साधारण 30%वर आणणं हे महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार निर्माण करणं, त्यांना स्किल देणं, नवीन हे करणं, डायनामिझम जो आहे इकॉनॉमीमधला तो समजून घेणं. औद्योगिकरणामध्ये आता तर माहिती नाही, आता तर खूपच शंका आहेत. औद्योगिकरण तरी राहतं की नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तरी राहतो की नाही आणि कॉम्प्युटरसारखा मोठा उद्योग तरी कसा राहणार आणि किती नोकऱ्या देणार, हे सगळे प्रश्न आणि घरं कुठनं, सगळे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न इतके गंभीर आहेत, त्याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे, पण तो खालून पण व्हायला पाहिजे जसा वरून व्हायला पाहिजे. ते प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे. हा सगळ्यांनी समजून घ्यायचा आणि समजून द्यायचा विषय आहे असं मला वाटतं. नाही, मला असं वाटतं सुरेशताई, आपल्या या चर्चेचा शेवटचा गाभा असा आहे की आम्ही जर स्वतः नागरिक म्हणत असू आणि आम्ही नगरामध्ये राहतो तर आमचं नगर कसं असलं पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही स्वतःलाही कसं बदललं पाहिजे हा विचार करून त्या प्रक्रियेमध्ये आपला आवाज मिसळण्याची किंवा प्रस्थापित करण्याची गरज आहे. हे मला असं वाटतं इथून पुढच्या काळात आपलं नागरी जीवन सुसह्य बनवण्याची कदाचित एक दिशा असू शकते. या दिशेकडे जाणारी चर्चा आपण आज करू शकलो. आपण या व्यासपीठावरती आलात त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना, ज्या एका गावाने एका स्वायत्त आपल्या कार्यक्षमतेचा तो ठसा प्रस्थापित केला, त्या गोष्ट मेंढा गावाची, हे जे आमच्या साधनेचं प्रकाशन आहे त्याची एक छोटीशी भेट मी आपल्याला सादर करतो सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. हे पुस्तक मी ऑलरेडी वाचलेलं आहे आणि यातलं जे सगळ्यात मोठं धोरण आणि त्यांचा जो गाभा आहे, आमच्या गावात आम्हीच सरकार. हल्ली मी म्हणते आमच्या शहरात आम्हीच सरकार, आमच्या वॉर्डमध्ये आमचं सरकार आणि आमचं नियोजन, हा समजून घेण्याचा विषय आहे. आणि ते शक्य आहे. जर एका मेंढालेखा गावाला शक्य आहे तर सगळे सुशिक्षित असणाऱ्या एखाद्या गल्लीला का नाही शक्य? किंवा माझ्या इथे हे दुकान नको, म्हणजे हल्ली काही जण सांगतात माझ्या इथे रेस्टॉरंट नको आमच्या बिल्डिंगमध्ये कारण तिथे कचरा होतो रात्री 12. वेगवेगळे विषय आहेत. पण हा जो आहे की आमच्या शहरात आम्हीच सरकार, आमच्या वॉर्डमध्ये आमचं नियोजन, आमच्या भागामधली माहिती आम्ही जमा करणार आणि ती संकलन करणार, त्याचं विश्लेषण करत राहणार आणि आम्ही सहभाग देणार आणि शहरांनी सहभाग घेतला पाहिजे, आम्ही भाग घेतला पाहिजे, असं आपलं सगळ्यांचं धोरण असावं असं मला वाटतं. धन्यवाद सुरेशताई. एक अत्यंत म्हणजे सगळ्यांना विचार प्रवण करणारं हे जे आपण मंथन केलं त्याबद्दल साधना साप्ताहिकाचं हे जे आयवर्ज ही जी व्हिडिओ सिरीज आहे त्याच्या वतीने, सगळ्या उपस्थितांच्या वतीने मी आपले अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मला आपण बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद.